शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. देवाचे वचन दुसरे इतिहास याचा 19 अध्याय 4 ते 7 वचने. दुसरे इतिहास अध्याय 19 4 ते 7 ही वचने. यहोशाफाट यरुशलेमेस राहत असे. त्याने बैरशेबापासून एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत पुन्हा आपल्या लोकांमध्ये फिरून त्यास त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचकडे परत आणले. त्याने यहुदाच्या प्रत्येक तटबंदी नगरात शास्ते नेमिले. त्याने शास्त्यास सांगितले, तुम्ही काय करता ह्याचा विचार करा. तुम्ही न्याय कराल तो मानवासाठी नाही, तर परमेश्वरासाठी करावयाचा आहे. न्याय करताना तो तुमच्या बरोबर असणार, तर परमेश्वराची भीती तुमच्या ठाई असू द्या. जे कराल ते सांभाळून करा, कारण आपला देव परमेश्वर याच्याकडे काही अधर्म नाही. तो कोणाचे तोंड पाहून न्याय करीत नाही की लाज घेत नाही. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. ख्रिस्तातील प्रियांनो, ज्या देवपित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले त्याच्यापासून तुम्हाला प्रीती, कृपा व शांती असो. आज आपण जुन्या करारातील दुसरे इतिहास 19 4 ते 7 या वचनांवर मनन करणार आहोत. प्रियांनो, यात मुख्य विषय हा आहे की यहोशाफाट राजाने यहुद्यामध्ये पुन्हा योग्य न्याय आणि दैवी भय याविषयी शिकवले. यहोशाफाट राजा चांगला होता. त्याने देशामधून आशेरा मूर्तीचा नाश केलेला होता आणि त्याचे मन देवाच्या भजनी लागलेले होते. हा यहोशाफाट राजा यरुशलेमेत राहत असे. त्याने पहिली बाब 4 वचनामध्ये केलेली. त्याच्या राज्यात त्याने परमेश्वरासाठी महान कार्य केले होते. जे लोक, जी प्रजा परमेश्वराला सोडून अन्य दैवतांच्या मागे लागलेले होते, त्यांना त्यांच्या पूर्वजांचा जो सत्य व जिवंत देव परमेश्वर याच्याकडे परत आणले होते. तसेच दुसरी बाब आम्ही बघतो वचन 6 आणि 7 मध्ये,
यहोशाफाट राजाने यहुदाच्या प्रत्येक तटबंदीच्या नगरामध्ये शास्ते म्हणजे न्यायाधीश नेमलेले होते. त्याने शास्त्रांना स्पष्टपणे सांगितले होते की तुम्ही लोकांचा न्याय कराल तो तोंड पाहून करू नये, म्हणजेच पक्षपात न करता करा. तो मानवासाठी करू नका, तर तो परमेश्वरासाठी म्हणून करा. आणि तुम्ही न्याय करताना परमेश्वर तुमच्या बरोबर असणार आहे. वचन 7 मध्ये देखील तिसरी बाब तो सांगतो आहे, ती म्हणजे तुम्ही जे काही कराल ते देवाचे भय धरून करा. तुमच्या ठाई परमेश्वराची भीती असावी आणि जे काही कराल ते सांभाळून करा, कारण आपला देव पवित्र आणि नीतिमान परमेश्वर आहे. प्रेषित पाऊल कलसे 3 मध्ये मंडळीला 17व्या वचनामध्ये सांगतो की बोलणे किंवा करणे जे काही कराल ते सर्व प्रभूच्या नावाने करा. तसेच त्याच अध्यायामध्ये 23व्या वचनामध्ये तो सांगतो, जे काही कराल ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी जीवेभावे करा, कारण यासाठी प्रभूपासून वतनरूपी प्रतिफळ तुम्हाला मिळेल. त्याच प्रकारे पाऊल एफेस 6:8 मध्ये सांगतो की प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो तेच तो प्रभूपासून भरून पावेल. म्हणूनच प्रियांनो, आपण जे काही करतो ते प्रभूसाठी म्हणून चांगले ते करावे. यहोशाफाट राजा ज्याप्रमाणे जे लोक परमेश्वरापासून दूर गेले होते त्यांना त्याने पुन्हा आणले, परमेश्वराकडे आणले आणि प्रत्येक कार्य प्रभूचे भय धरून करावे. असे करण्यासाठी परमेश्वर आम्हा सर्वांस सहाय्य करो. प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आजच्या वचनासाठी आम्ही आभारी आहोत. आम्ही प्रत्येकाने तुझे कार्य मनापासून करावे, पक्षपात न करता आम्ही तुझ्या कार्यात पुढे जावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. आणि आम्ही जे काही कार्य करू ते माणसांसाठी म्हणून नव्हे, तर प्रभूसाठी म्हणून चांगले काम करावे म्हणून देखील आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. काळ चालला धावत 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 धावत, काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, काळ चालला. नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.